तर मित्रांनो, तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या डिश बघितल्या असतील चिकनच्या, पण आज जे आपण बनवणार आहोत ती रेसिपी आहे एकदम गावरान पद्धतीने. जसं पहिला लोक चुलीवर बनवायचे ना, सेम आपण तसंच बनवणार आहोत. पण आता आपल्याकडे चुली नाही राहिलेल्या, तर आपण आता गॅसवर बनवणार आहोत. पण पद्धत सेम राहील, जी पहिलं तुम्ही गावा ठिकाणी, आजसुद्धा काही गावा ठिकाणी मस्त चिकन बनवलं जाते, सेम चिकन आज आपण इकडे बघणार आहोत. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. तर गावरान पद्धतीने चिकन बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण इकडे लसूण आणि थोडं आलं आपण जे बारीक बारीक कटिंग करून घेतलेलं आहे, ते आपल्याला चांगलं खलबत्त्यामध्ये एकदम चांगलं याला किसून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मिक्सरमध्ये नाही आपल्याला करायचं आहे, कारण मिक्सरमध्ये चव तेवढी नाही चांगली लागत. जेवढं तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतील तेवढं चांगलं वाटून घ्या, चांगलं वाटून घ्या. त्यानंतर आपण कांदा गरम करून घेऊया. आपल्याला कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर चूल असेल, जर तुम्ही गावा ठिकाणी व्हिडिओ बघत असतील, तर तुम्ही त्या चुलीवर सुद्धा भाजू शकता, तेवढी अजून चांगली चव येईल. पण आपल्याकडे तसं काही पर्याय नाही, म्हणून आपण पूर्ण इकडे कांदा भाजून घेतलेला आहे सगळा. आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे. तर आपण वाटण करण्यासाठी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो एक घेतलेला आहे आणि ते 2 कांदे जे आपण चांगले भाजून घेतलेले आहेत. सोबत खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचे मी आता लहान लहान तुकडे केलेले आहेत. तर इकडे आपण सगळ्यात पहिला कांदा टाकून घेऊया. टोमॅटो टाकलेला आहे. छोट्या छोट्या पीसमध्ये जे खोबरं आपण कट केलेलं ते पण आपण टाकून घेतलेलं आहे याच्यात. नंतर मिरचीचे तुकडे केले आहेत, मिरची याच्यात टाकूया आणि वरती कोथिंबीर करूया. यात थोडं हाताने ना आपल्याला सैल करून घ्या, कारण कधी कधी मग ते फिरत नाही बरोबर. तर मी आता मस्त एकदम आपण मिक्सरमध्ये याला एकदम चांगलं ग्राइंड करून घेऊया. तर हे बघा, आपली इकडे रेडी झालेली आहे पूर्ण. जे आपल्याला मसाला रेडी करायचा होता, आपली पेस्ट एकदम रेडी आहे. आता आपण ही साईडला ठेवून सगळ्यात पहिलं चिकन आपण चांगलं धुवून घेऊया. तर आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते पण चांगलं एकदम धुवून घेतलेलं आहे. आपण 2 वेळा धुवून घेतलेलं आहे. तर आपण आता इकडे तेल घेऊया. मी 2 पल्ली तेल घेणार आहे इकडे, कारण 1.5 किलोसाठी आपल्याला खूप होईल, कारण पेस्ट पण आहे. तर त्याच्यामुळे आपण तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवूया. चिकनला पण नंतर तेल सुटते. थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत. जास्त खडे मसाले घरी खात नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं फक्त ओवा, जिरं आणि तेजपत्ता आहे तोच टाकलेला आहे. जास्त काही मी घेत नाही. तर आपण इकडे जे वाटण केलं होतं खलबत्त्यामध्ये, ते वाटण आपण घेतलेलं आहे इकडे. आता याला चांगलं आपण मिक्स करूया थोडंफार. जास्त पण नाही करायचं, मी 2-3 मिनटं खूप झाले. कारण तुम्ही बघा, जो आपण मसाला टाकला होता म्हणजे खडे मसाले, त्यालासुद्धा कलर आलेला आहे. इकडे लसूण थोडासा म्हणजे जोपर्यंत करपत नाही तोपर्यंत थोडासा लाल करून घ्या. त्यानंतर जी आपण ग्रेव्ही हे केली होती ती ग्रेव्ही आपण इकडे टाकूया. थोडीशी ग्रेव्ही याच्यामध्ये राहून जाईल, त्याच्यात आपण नंतर पाणी मिक्स करून आपण ती टाकू. पूर्ण आपल्याला पाणी लागेलच थोड्या वेळाने. त्याला चांगलं घोटाळून घ्या आता पूर्ण. जेवढं परतता येईल तेवढं चांगलं परतून घ्या. इकडे बघा आपलं परतून झालेलं आहे पूर्ण. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. पहिला जरा 3-4 वेळा थोडंसं अजून चांगलं याला मिक्स करूया. तर मित्रांनो, हे बघा, आपण याला एक चांगला उकळ दिलेला आहे, म्हणजे चांगलं शिजून पण घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जे तुम्ही आहे ते चांगलं हाताने पूर्ण उरलेला जो पेस्ट आहे ते आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण हे करूया. आणि हे पाणी आपण आता याच्यामध्ये टाकूया. आपल्याला जास्त पाणी नाही घ्यायचं, म्हणजे जास्त ग्रेव्ही आपल्याला ॲड नाही करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे थिक ग्रेव्हीमध्येच बनवायचं आहे आपल्याला. जेवढी जाड ग्रेव्ही असते तेवढं खायला मजा येते. तर एकदा परत आपण गॅसला फास्ट करूया. थोडा याचा नॉर्मल उकळ घेऊया आणि मग याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर बघू शकता तुम्ही, आपण हे पण चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण आपले घरचे मसाले ॲड करूया. सगळ्यात पहिला जो घरचा लाल मसाला आहे तो ॲड केला आहे, जो आपण घरीच बनवतो. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ तुमच्या हिशोबानुसार घ्या, अर्धा किलो असेल त्यानुसार, जशी टेस्ट असेल त्यानुसार मीठ टाकून झालेलं. थोडीशी हळद टाकणार आपण. हळदचं प्रमाण थोडं कमीच ठेवा, म्हणजे आमच्याकडे थोडी हळद कमीच खाली जाते, म्हणून मी हळद कमी घेतलेली आहे. त्यानंतर एक सुहाना मसाला म्हणून आहे, चिकन मसाला, खूप चांगला टेस्टी आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट आहे. तर आपण तो पण थोडासा घेऊया. अर्धं पॅकेट घ्या, जास्त नका, कारण थोडासा स्पायसी असतो हा, त्याच्यामुळे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण जी आपली पेस्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण मसाला एकदम चांगला विरघळू द्या. जेवढं चांगलं तुम्हाला याच्यात मिक्स करता येईल तेवढं मिक्स करूया. मसाल्याला पूर्ण कलर आलेला आहे, हा बघा एकदम छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये चिकन ॲड करण्याच्या पहिला थोडासा मसाला शिजवून घ्या, कच्चा नाही राहायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकतोय. 2 मी चांगले लेग पीस घेतलेले आहेत मोठेवाले, आणि बाकी मी कटिंगवालं जे चिकन आहे ते ॲड करतोय. असं टोटल आपण 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. चांगले ॲड करून आता याच्यात चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे.
चांगले मसाले सगळ्या चिकनला पूर्ण बघा. म्हणून मी चिकनवर आहे ना सुरीने असे कट्स मारलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जो मसाला आहे तो आतमध्ये जाईल त्याच्या. तिकडे आपण चांगलं मिक्स केलेलं आहे बघा. हिरवा कलरसुद्धा आलेला आहे आणि थोडा लाल कलरसुद्धा आहे. याचा कलर नंतर चेंज होईल कारण आपल्याला अजून एक मसाला टाकायचा आहे, जो की आपला घरचा अजून एक मसाला आहे. तो कलरसाठी पण येतो आणि थोडासा स्पायसी असतो, पण आपण तो नंतर टाकणार. याच्यावर आपण एक ताट ठेवूया आता आणि त्या ताटावर आपल्याला पाणी टाकून ठेवायचं आहे. जास्त नाही, फक्त अर्धा ग्लास. कारण आपण जे पेस्टमध्ये पाणी टाकलं आहे ते थोड्या वेळाने आटून जाईल. त्याच्यामुळे आपण याच्यावर थोडीशी ग्रेव्हीसाठी आपण पाणी ठेवणार आहोत. जास्त नाही, 1 ग्लास खूप झालं आपल्यासाठी. तर 5 ते 6 मिनिटानंतर आपण आता एकदा हे ओपन करून बघूया. आणि बघू शकता तुम्ही चांगलं शिजलेलं आहे. म्हणजे चांगला याच्यामध्ये जो मसाला आहे ना तो आता पूर्ण मिक्स झालेला आहे आणि मसाल्याचा जो स्मेल येतो आहे तो पण छान वाटतो आहे मला. आणि हे बघा, हे जे आपण लेग पीस टाकले होते ते पण नाही जास्त, पण थोडेफार तरी शिजले असतील कारण आपल्याला अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे. आपला जो सिक्रेट मसाला आहे लालवाला, जो कलर पण आहे आणि स्पायसी पण आहे, तो आता आपण इकडे मिक्स करणार आहोत. तो टाकल्यानंतर याला चांगलं एकदा परत घोटाळून घ्या, पूर्ण चांगलं मिक्स करून घ्या. म्हणजे सगळ्या चिकनला पूर्ण चांगलं लागू द्या याला. आणि याच्यावर आपण परत 5 ते 6 मिनिटासाठी ताट ठेवणार आहोत आणि चांगले हलक्या गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत 6 ते 7 मिनिटासाठी. त्यानंतर आपण बघू आपलं चिकन कसं रेडी होते. हे बघा, याला एक उकळ दिलेला आहे आणि थोडासा कलरसुद्धा आलेला आहे. जो आपण मसाला ॲड केला ना लास्टला, त्याचाच हा कलर आहे. तुम्ही तुमच्या घरचे जे कोणतेही लाल मसाले वगैरे असतील ते यूज करू शकतात. कलर पाहिजेच असं काही नाही. आपल्याला मेन चवीचं सगळं मेन हे असते, त्याच्यामुळे चवीनुसार तुम्ही छान बनवा. कलर काय मायने नाही राखत. कलर आपल्याला ग्रीन असला तरी आपण तेवढ्याच आवडीने खातो. आपली चव फक्त चांगली पाहिजे. तर आपण याला आता एकदम चांगला कलर आलेला आहे. आता आपण याला एकदा शिजवूया 6 ते 7 मिनिटासाठी. मी एकदा परत ताटवरती ठेवतो आहे. 6 ते 7 मिनिटाचा टाईम लावा आणि एकदम छान शिजवून घ्या. तर मित्रांनो, हे आपलं आता रेडी झालेलं आहे चिकन आणि तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने. याच्यात जे आपण पाणी टाकलं होतं ते पण तेवढं पाणी राहिलं नाही, ते आटलं आहे पूर्ण. याच्यावर आपण चांगलं टेस्टसाठी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर मी जास्त नाही टाकत कारण आपण ऑलरेडी वाटणमध्ये टाकलेलं आहे, मग त्याची टेस्ट ती अजून थोडी वेगळी होऊन जाईल. म्हणून एक नुसतं चांगलं दिसायला डेकोरेशनसाठी म्हणून मी टाकलेली आहे, बाकी काही नाही. आता चिकनला आपण 7 ते 8 मिनिटासाठी चांगलं थंड होऊन देऊया. त्यानंतर बघूया चिकन आपलं कसं रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या गावच्या पद्धतीने बनवलेलं चिकन इकडे रेडी झालेलं आहे. आणि हे बघा, याला जो कलर आलेला आहे, कलर एकूण एक चिकनचा पीस बघू शकता तुम्ही. सगळं चांगलं कलर आलेला आहे मस्त आणि टेस्ट एकदम लाजवाब असेल. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि याच्यामध्ये जो आपण रस बनवलेला आहे, जी ग्रेव्ही आहे ती पण किती जाड आहे बघा. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच व्हिडिओसाठी काय करायचं आहे माहिती आहे ना, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. एकदम छान काहीतरी परत घेऊया. चला, बाय बाय.